आणि एक महत्त्वाची बातमी आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला आता सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। गुणरत्न सदावर्ते हे देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि साधारणपणे 15 ते 20 मिनिटांपासून सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे। तर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी एसपींना धमकी दिल्याचा आरोप आहे आणि तत्कालीन एसपी प्रवीण मुंडेंना धमकी दिल्याचा देशमुखांवर आरोप आहे। तत्कालीन एसपी प्रवीण मुंडेंच्या जबाबातून माहिती समोर आली आहे। पुणे मोक्का कोर्टामध्ये अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा अहवाल सादर आहे। महाजनांच्या प्रकरणामध्ये सीबीआयनं धक्कादायक अहवाल दिला आहे। तर प्रवीण मुंडेंच्या जबाबात धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। विजय भास्करराव पाटील यांनी गिरीश महाजनांविरुद्ध तक्रार दिली होती। तक्रारदार येण्यापूर्वीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी मला फोन केला होता। देशमुखांनी सांगितलं की विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तुमच्याकडे येतील आणि ब्रीफ करतील। नंतर चव्हाण आले, त्यांनी तक्रारीबाबत सांगितलं। देशमुखांचे आदेश आहेत, एफआयआर दाखल करा। मी त्यांना पुणे पोलिसांकडे जाण्यास सांगितलं, कारण ते सांगत असलेला घटनाक्रम जळगाव हद्दीतील नव्हता। पुन्हा आठवडाभराने देशमुखांचा फोन आला, त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवतो असं सांगितलं। तक्रारदाराकडून पाठपुरावा गृहमंत्र्यांचा फोन आल्यामुळे संपूर्ण घटनाक्रम मी पोलीस महासंचालकांना सांगितला। पुन्हा आठवडाभराने अनिल देशमुखांचा फोन आला, त्यावेळी त्यांनी मला धमकावलं। एका एफआयआर साठी 3 वेळा फोन का करावा लागतो असं देशमुखांनी विचारलं। सातत्यानं गृहमंत्री धमकावत असल्यानं अखेर महाजनांवर गुन्हा दाखल केला। एफआयआर केवळ देशमुखांच्या दबावातून दाखल करण्यात आला, शिवाय 3 वर्ष विलंब झाला होता।